हे गाईज, सकाळ सकाळी एवढा दमलोय ना आता मी. काय किस्सा झाला माहितीये का? हा सांगतो. किस्सा असा झाला, इंडिकेटरला काय झालं. तर किस्सा है गाईज, आज तो किस्सा असा झालाय की गाडी बंद पडते, मध्ये मध्येच बंद पडते. तर सकाळी सकाळी एवढा त्रास दिलाय ना तिने, का मी आता डायरेक्ट स्पार्क प्लगच चेंज केला. तेव्हा कुठेतरी चालू झाली ती. मला असं वाटतं त्या केबलमध्ये ना काहीतरी इश्यू आहे स्पार्क प्लगच्या. तीच किस्सा करते काहीतरी. ती बहुतेक पाणी बिणी गेलं ना की शॉर्ट होते असं मला डाऊट आहे. चेक करायला लागेल मला जरा. आता गाडी परत स्मूथ चालायला लागली. मागाशी बघितले ना कशी करत होती येण्यासारखी. एका साईडने चाल. सातला पोचायचं आपल्याला, लेट झालं थोडस. त्याला मध्येच काय होतं गाडीला कळत नाही मला. पण आता मिसिंग काय करते. तर पेट्रोल भरायचंय, पहिले लोकेशनला पोचू मगच जाऊ पेट्रोल भरायला. आता बातें करे जहाँ की रे, तेरी झलक बातें यहाँ की. ड्राईव्ह करतच जाऊ गाड्याचा. चला भेटू तर डायरेक्ट लोकेशन वरतीच. पोचतो कसा तरी.
चला या ना इकडे. सगळे रेग्युलर रायडर आहे, मोस्टली जे नवीन आहे त्यांच्यासाठी नीट ऐकून घ्या. सगळ्यांकडे हेल्मेट आहे. ज्यांच्याकडे नसतील त्यांनी प्लीज आता जाऊन हेल्मेट घेऊन या घरून. या घर लांब असेल तर त्यांच्या मित्राकडनं हेल्मेट घेऊन या, पण हेल्मेट घाला. हेल्मेट गरजेचं आहे. असे कोण आहे ज्यांच्याकडे हेल्मेट नाही? आता हात वर करा बरं. पिलियन जरी असेल, मागे बसलेले असतील तरी हात वर करा. लाईनच्या स्टार्टिंगला राहतील. आपण वुमन्सला सपोर्ट करतो म्हणून सगळ्या लेडीज लाईनच्या सुरुवातीला राहतील. बरं, आता सगळ्यांनी लाईन मध्ये प्रॉपर मेंटेन ठेवायची लाईन. कोणीही लाईनच्या बाहेर जाणार नाही. आणि आपण एकाच लाईन मध्ये चालू, ड्युअल प्रोफाईल म्हणतो आम्ही. दोन गाड्या एकत्र चालतात त्या ठिकाणी आपण साईडला जागा सोडतो फोर व्हीलर यायला जायला. तर मग ते फोर व्हीलर येत आहे का नाही ते प्रॉपर तुम्ही त्या हिशोबाने लाईनअप मध्ये राहा. मागच्या फोर व्हीलर जाऊ द्या. हँड साईन्स आहे. जसं का आता थांबणार आहे आम्ही, तर आपण मोस्टली आम्ही असा हात करतो. ज्यावेळेस आम्ही थांबू त्यावेळेस असा हात करू. मग तुम्ही समजून घ्या की गाडी थांबणार आहे, तर म्हणून आपण गाडी हळू करू. आणि ज्यावेळेस गाड्या हळू करायच्या आहे त्यावेळेस आम्ही असे साईन देऊ. मग त्यावेळेस गाड्या हळू करायचे. आणि ज्यावेळेस स्पीड ब्रेकर असेल किंवा खड्डे असतील, मोस्टली लेफ्ट किंवा राईट पाय लोकांचा बाहेर येईल, असं बाहेर येईल. त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं का आता खड्डा आहे पुढे, आपल्याला गाडी हळू करायची. ते हे जे पण सायन्स होतील हे तुम्हाला पण करायचे, म्हणजे मागच्याला समजेल. आणि सगळ्यांनी स्पीड मेंटेन ठेवायची. कोणीही 60-70च्या पुढे जाणार नाही. ओव्हरटेक कोणीच करणार नाही. हा, आणि व्हिडिओज वगैरे आपण आपले सगळे फोटोग्राफर्स आहे, व्हिडिओग्राफर्स आहे, ते लोक काढणारच आहे. ते लोक जेव्हा देतील आपण त्यावेळेस ड्राईव्हवर ते टाकून ग्रुपवर टाकून घेऊ. ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा. पण अननेसेसरी तुमचा फोटोग्राफर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही एकाचा व्हिडिओ काढताय, तर असं करू नका. त्याच्याने काय होतं का मागच्या या पुढच्याला आहे ना चालवायची स्पीड नाही भेटत. मग तो ओव्हरटेक करत आणि तुम्हाला बघून अजून 10 ओव्हरटेक करतील. तर असं करू नका. आपण पहिले इकडून आहे ना हळूहळू त्र्यंबकला जाणार आहे. त्र्यंबकच्या पुढून युटर्न मारणार आहे आपण. त्र्यंबकच्या पुढे युटर्न मारणार आहे. युटर्न मारून मग आपण 9:30ला डॉट आपल्याला सपकाळ कॉलेजच्या गेटवर जायचंय. तिकडं डॉक्टर रवींद्र सपकाळ आपल्याला फ्लॅग होस्टिंग करतील, आपल्याला फ्लॅग इन करतील. त्याच्यानंतर आपल्या सोबत मध्ये येतील. आपल्याला फ्लॅग होस्टिंगला थांबायचंय त्यांच्या सोबत. काही हे होतील, आपल्या स्पीच वगैरे होईल. त्याच्यानंतर फ्लॅग होस्टिंग होईल आणि 100 फुटी फ्लॅग होस्टिंग आहे चांगली. त्याच्यानंतर मग हे सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आहे तिकडं. तर विदाउट ब्रेकफास्ट कोणी घरी जाऊ नका. सगळ्यांनी ब्रेकफास्ट करा. आणि जे सपकाळ कॉलेजचे जे हे ट्रस्टी कल्याणी मॅम आणि रवींद्र सर, हे दोघे आपल्या सोबत सगळे गप्पा मारणार आहे. त्या हिशोबाने सगळे हजर राहा. आणि ज्याला पण स्मोकिंग वगैरे करायची असेल तर ते कृपया करून आहे ना रोडावर त्र्यंबकच्या आत करून घ्या, या इथंच करून घ्या. पण भर राईडवरती कोणीच करणार नाही. आणि कॉलेजच्या मध्ये सिरियसली कोणी करणार नाही. आजचं लाईन बघू शकता तुम्ही.
हा तेलला तो ईश्वर आहे, ईश्वराने तो राहुल आहे. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. We're running like faster and faster. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster. जस्ट आपलं आता पेट्रोल भरून झालंय, आपले काही सगळे पुढे गेलेत, आपण आता मागे आता. ते सकाळचं सेटिंग केलेलं एक्सिलेशन खूपच होऊन गेलेलं, मग ते पण कमी करून घेतलं थोडं. गाडी ना लय हिट झालेली, कधी गाडी एवढी हिट नाही होत माझी, आज लयच हिट झालेली. ते एक्सिलेशन जास्त असल्यामुळे. आपण काय कव्हर करून घेऊया ना. नेमकं काल रात्री पेट्रोल भरायला जायचं होतं, पण कंटाळा गेला, त्यामुळे आता जायला लागलं पेट्रोल भरायला. हेल्मेट काच बंद केले ना की लगेच फॉग जमा होत आहे सगळा. हे आपला झेंडा दिसतो म्हणजे इथेच असतील आपली गँग. ईश्वर दिसला म्हणजे आपली ग्रुप दिसला.
काही शोर मोस्टली टेललाच असतो. बघा ना छोटे. लय गाड्या आल्या पण त्र्यंबकवरनं टर्न मारायचा ना. त्या दिवशी आपण बघितलं तो टर्न मारायचा ना.